राज्यभर गेल्या 2 ते 4 दिवसांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। मुसळधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली, त्यामुळे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे। त्यामुळे नदी काठावर असलेल्या गावांना याचा फटका बसलेला पाहायला मिळाला। शहरामध्ये तर लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं। शॉक लागून आणि पाण्यात बुडून माणसांसह जनावरांचा मृत्यू झाला। अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यामध्ये महिलेने आपल्या अंगावरील साडीच्या मदतीने 2 सख्ख्या भावांना बुडता वाचवलं। गोदावरी नदीपात्रामधील पाण्यामध्ये वाढ होऊ लागल्याने शेतकऱ्यांना आपल्या विद्युत मोटारी सुरक्षित काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालायला लागतोय। कोपरगाव तालुक्यातील कारवाडी हंडेवाडी येथील 3 सख्खे भाऊ आपली मोटार काढण्यासाठी मंजूर येथील गोदावरी नदीच्या पात्रात उतरले। काही वेळा दुर्दैवाने नदीचं पाणी वाढलं आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये तिन्ही तरुण वाहून गेले। त्यावेळी तिथे शेळ्या चारण्यासाठी ताराबाई पवार आणि त्यांचे पती छबुराव पवार यांनी त्यांना बुडताना पाहिलं। 3 सख्ख्या भावांना बुडताना पाहून ताराबाई यांनी वेळ न घालवता आपल्या अंगावरील साडी काढली। कोणताही विचार न करता तरुणांना वाचवण्यासाठी आपल्या अंगावरील साडीची दोर करत तरुणांना मदत केली। त्यावेळी संतोष भीमाशंकर तांगतोडे, प्रदीप भीमाशंकर तांगतोडे आणि अमोल भीमाशंकर तांगतोडे यांच्यामधील 2 जण वाचले। मात्र संतोष तांगतोडे हा खोल पाण्यात गेल्याने त्याला वाचवण्यात अपयश आलं। ताराबाई यांनी प्रसंगावधान दाखवत 2 भावांचा जीव वाचवला। ताराबाई यांच्या धाडसाच्या पंचक्रोशीमध्ये चर्चा असून त्यांचं कौतुक होत आहे। जर त्यांनी वेळीच मदत केली नसती तर तांगतोडे घरातील तिन्ही तरुण एकाच वेळी बुडाले असते।